ही कारवाई आपण केलेली आहे। मागील 20 तारखेपासून कारवाई सुरू आहे। यामध्ये सर्वप्रथम आपण नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारवाई केली होती। त्यामध्ये एका इसमाकडून आपण 41 तलवारी जप्त केलेल्या आहेत। त्यानंतर काल पण रात्री आपण संयुक्त कारवाई केलेली आहे खामगाव डिव्हिजनमध्ये। शिवाजीनगर पोलीस स्टेशन, खामगाव शहर आणि शेगाव शहर या 3 ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यात एकूण 20 तलवारी आपण आणखी जप्त केलेल्या आहेत। एकूण 13 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। नाही, हे उद्देश ते विक्री करण्यासाठी ते उद्देश त्यांचा दिसून येत आहे प्रायमा फेसी तरी आतापर्यंत तपासामध्ये, आणि आणखी सखोल तपास त्यामध्ये सुरू आहे। त्याबाबत आपण तपास करतोय। अद्याप तरी कुठे अजून गुन्हा दाखल असल्याचं आपल्याला निर्देशनास आलेलं नाही। यस, निश्चितच आपण विविध पथक केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण तपास करतोय की इतर कुठे ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये असं काही सुरू आहे का, या बाबतीत आपला तपास सुरू आहे। चौकशी आपण करतोय। नाही, ह्या मुंबईवरून नाही, या ऍक्च्युअली एका रेल्वेने आलेल्या आहेत। अजमेरवरून निघाल्या होत्या, अजमेरवरून इकडे आलेल्या आहेत। धन्यवाद। शहर में ये भी चर्चा चल रही है कि जैसे कि शादी ब्याह में भी लोग इसका इस्तेमाल कर लेते हैं, जैसे कोई रस्म होता है, एंगेजमेंट होता है, तो क्या वहाँ पर भी आपकी नजर है कि हाँ इससे पहले कार्रवाई देखी गई तो कई शादियों में या ब्याह के अंदर इस प्रकार से तलवारबाजी होती है, आपने रखी है, तो क्या उस प्रकार का भी एक प्रकार कहा जा सकता है? देखिए, शादी ब्याह में जो यूज करते हैं या कुछ हम लोग शादी छोड़िए तो और कुछ पूजा वूजा में भी यूज होती है, कई ट्रेडिशनल वे में भी यूज होती है, तो वो भाग अलग है। लेकिन इस तरह से अगर कायदा व सुव्यवस्था के अनुषंग के हिसाब से हम देखेंगे और इस तरह से अगर तलवारें हमें मिलेगी तो हम निश्चित उसमें कायदेशीर कार्रवाई करेंगे। मी एवढंच आवाहन करेल की येणारे सण उत्सव हे सर्व शांततेत आपल्याला पार पाडायचे आहे। पोलीस प्रशासन सज्ज आहे, ते योग्य कायदेशीर कारवाई वेळेत करत आहे। जिथेही आम्हाला काही बातमी मिळत आहे, काही इनपुट्स येत आहेत, त्या इनपुट्स आणि बातम्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जिथे ते सापडेल त्या ठिकाणी सीज करून त्यामध्ये आरोपी अटक करून पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करतो। आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहे। आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत आणि त्यांचे इंट्रोगेशन आम्ही करतो आहे। जे काही माहिती आमच्या समोर येईल त्याप्रमाणे आम्ही पुढचा तपास करत आहोत। थँक्यू। जी नाही, अद्याप तरी जिल्हा भरत नाही आहे। पर्टिक्युलर एक ट्रेनचा त्यामध्ये सहभाग दिसून आलेला आहे। जी आतापर्यंत 13 आरोपी आपण अटक केले। काही नाही, याच्यामध्ये दोन्ही समाजाचे लोक आहेत, काही विशिष्ट समाजाचे लोक आहेत म्हणून बोललो। थँक्यू। शेगाव मध्ये 4 तलवारी जप्त केलेल्या आहेत आणि एक दुसरा एक शार्प वेपन आहे, जांभिया चाकू 5। धन्यवाद। थँक्यू।